सो फायनली आपली आरो रेडी आहे आजच्या राईडसाठी. दोघे जण येतात म्हणून थोडी वाट बघतोय. आणि पहिली गोष्ट म्हणजे आज अशी आहे की आपलं माळशेतला जायचं प्लॅनिंग होतं आज संडे राईडसाठी. तेजसनी प्लॅन केलेला आहे, बट प्रॉब्लेम असा झाला आहे की भरपूर पाऊस आहे आणि ते इथून कमीत कमी 178-75 किलोमीटर आहे. त्यामुळे पावसात ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम काय होत होता की गोप्रो कसं हँडल करणार, कारण आपण कधी पहिल्यांदा मी रिक्स घ्यायचं माझं नव्हतं चाललं, म्हणून मी थोडंसं प्लॅनिंग कॅन्सल केलं. त्यामुळे आज आपण विचार केला स्विफ्टमध्येच थोडंसं अलिबाग फिरूया. पाऊस मस्त रिमझिम पडत आहे, तर बघूया कसं काय आपल्याला तुम्हाला काय काय दाखवता येतं तेवढं. आजचा संडे आहे. ॲक्च्युली आजची राईड प्लॅनिंग बाईक प्लॅनिंगच होती राईड करण्यासाठी, बट पाऊस भरपूर बाहेर पडतोय त्यामुळे बाईक राईड प्लॅनिंग आपण कॅन्सल केलेली आहे. तर आता आपण आरोमध्ये बसलेलो आहे. आरो मीन्स आपली स्विफ्ट, तिचं नाव आरो आहे. आणि तर आपण थोडंसं अलिबाग एक्सप्लोअर करणार आहोत, म्हणजे थोडेसे ठिकाणांवर जाणार आहोत, जसं मांडवा जेटी जुनी, कणकेश्वरच्या पायथ्याशी वगैरे जरा शूट करणार, कारण आता तिथे चांगला पाऊस पडत असेल रिमझिम आणि क्लायमेटसुद्धा खूप चांगलं असेल, तर थोडं आपल्याला सिनेमॅटिक्स व्ह्यू घेता येतील. त्याकरता आपण हाच व्हिडिओ बनवणार आहोत. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता दर संडे टू संडे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. कारण आता पावसाळ्यातलं क्लायमेट आहे, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल गावा ठिकाणी चांगले व्ह्यूज आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर बघूया कसं काय आपल्याला आज एक्सप्लोअर करता येतं ते. आणि आपल्यासोबत आपले बरेचसे मित्र आहेत, त्यांची ओळख करून देतो, ते अजून आलेले नाही आहेत. आल्यावर त्यांची नक्की ओळख करून भेटूया. जबरदस्त असा पाऊस पडत आहे आणि आज इरफान आलेला आहे. इरफान हाय कर. इरफान एक आलेला आहे, सुजितची वाट बघतोय. अजित दादा तिकडे रेडी आहे. तर बघूया कसं काय प्लॅनिंग होईल, कुठे जायचं पहिलं ते आपण बघूया. आता थोड्या टायमातच आपलं नेक्स्ट सॅटर्डे संडे पण चांगलं प्लॅनिंग आहे, ते पण तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. कुठे जाणार आहोत, काय प्लॅन. जबरदस्त असा कणकेश्वरचा व्ह्यू आहे.
टुरिस्ट पण भरपूर आहेत बघा, भरपूर गर्दी झालेली आहे. खरोखर आपण चांगल्या दिवशी आलेलो आहोत. टुरिझम पण भरपूर आहे. थोडं वरती जाऊन आपण बघूया कसं आपल्याला शूट करता येईल ते. पुढे आहे का जागा? आहे. पाऊस पाहतो ना रिमझिम. फायनली आपले कॅमेरामॅन सुजित पाटील ओळख करून देतो. सुजित, तर आजचं अलिबागचं क्लायमेट कसं वाटतंय तुला? कणकेश्वरला आपण चालतोय. आपण शक्यतो श्रावण महिन्यात जातो कणकेश्वरला. तुला कसं वाटतंय क्लायमेट बघून? क्लायमेट आहे पण गरमी वाटते थोडी आज. तेवढा पाऊस अलिबागमध्ये म्हणजे पाहिजे तसं झालेला नाही आहे, बरोबर ना? हो. तर बघूया, थोडंसं वरती जाऊन शूट करूया, थोडी सिनेमॅटिक शॉट घेऊया, बघूया. ओके. फायनली कणकेश्वरच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. मस्त असं क्लायमेट. कमीत कमी असं बोललं जातं की ते 750 पायऱ्या आहेत कणकेश्वर ठिकाणी. मस्त असं व्ह्यू वाटतोय. बरेच टुरिस्ट आहेत, बरेच गाड्या पार्किंगमध्ये आहेत. मस्त क्लायमेट वाटतोय. तर इथे तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे श्री कणकेश्वर देवस्थान कणकेश्वर प्राचीन स्वयंमय शिव मंदिर. 750 पायऱ्या आहेत. अंतर्गत सुमारे 5000 फूट. बाबा बाबा. पण आम्ही गॉगल पाहिजे तर चला फायनली थोडक्यात जाऊन थोडंसं वरती जाऊन आपण शूट करूया, म्हणजे सिनेमॅटिक शॉट घेता येतील. आणि श्रावण महिना चालू होईल तेव्हा आपण नक्कीच वरती जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. सुजित थकलेला आहे नाही? मला तर काय बोलतो. फायनली असा व्ह्यू आहे कणकेश्वर डोंगरावरून. पायथ्यावरूनच घेत आहे. मागे तुम्ही बघू शकत असाल जबरदस्त असा व्ह्यू आहे. पाऊस थोडा थांबलेला आहे पण गरम भरपूर होतं एवढा पाऊस पडून सुद्धा. ॲक्च्युली श्रावण महिन्यात भरपूर क्राऊड असतो, कारण वरती शिवशंकराचं स्थान आहे, त्यामुळे भरपूर गर्दी असते प्रत्येक श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारी. त्यामुळे आम्ही शनिवार पकडूनच दर्शनाला येतो. खूप क्राऊड असल्यामुळे खूप मजा येते, खूप एन्जॉय करता येतो. तर बघूया कसं काय. तर चांगली अशी डेव्हलपमेंटसुद्धा झालेली आहे कणकेश्वरला जाण्यासाठी. वृद्ध लोकांसाठी मस्त असं ग्रिल लावण्यात आलेले आहेत. या खूप चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कसं वरचा व्ह्यू वगैरे छान दिसतोय. मग सुजित पाटील काय म्हणताय तुम्ही? बाकी मस्त मजेत. मग तुमच्या अलिबागमध्ये ॲक्च्युली आपल्या अलिबागमध्ये चांगला व्ह्यू आलाय. मग काय प्लॅनिंग काय पुढल्या सॅटर्डे संडे सांगा जरा. आपल्या यूट्यूब फॅमिलीला काय जायचं आहे प्लॅन? ठीक आहे, ते आपण सांगूच तुम्हाला केलेलं आहे. ठीक आहे, आता किती जण येतात त्याच्यावर आहे. ओके ओके, गुड गुड. जबरदस्त असं समोर व्ह्यू वाटतोय. मस्त क्लायमेट आहे.
या साईडला सुद्धा तसं अजून पण तेवढं थंडावा नाही आहे एवढा पाऊस पडून सुद्धा, बट व्ह्यू चांगला आहे. बघू शकता. मस्त व्ह्यू वाटतो. तिकडे ॲक्च्युली समोर समुद्र आहे पूर्ण त्या लाईन्समध्ये. हा बघा वरतून व्ह्यू जबरदस्त वाटतोय. ॲक्च्युली हा क्लायमेट चांगला आहे आणि पाऊस थांबला आहे, त्यामुळे आपल्याला चांगलं जास्तीत जास्त चांगलं शूट करता येतोय. वाव, मस्त क्लायमेट आहे, मस्त वारा येतोय. आणि तिथे समोर बघाल तुम्ही किती धुकं आलंय. डोंगर अर्धा झाकला गेलेला आहे, दिसतो. मस्त व्ह्यू वाटतोय. आणि पाऊस आलेला आहे. पाऊस आला, भरपूर असं तिकडून पाऊस येतोय आणि मी धावत आहे. अरे खोल छत्री. हो ॲक्च्युली भरपूर पाऊस आला, त्यामुळे छत्रीचा सहारा घेतलेला आहे. तो बघा खाली भरपूर पाऊस आहे. तर आपण आता इथूनच खाली जात आहोत. भरपूर पाऊस लागणार आहे. आपण रेनकोटसुद्धा आणलेला नाही आहे, एक छत्री घेऊन आलो आहे. हॅलो, बघूया कसं काय होतोय. चला फायनली झालं तुमचं व्यवस्थित. आपलं शूट झालेलं आहे आणि आपले दादा अजित दादा हाय करा. आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला आहात, तर आपण तुमचं थोडंसं कणकेश्वरचं भागातील निसर्ग प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता तुमचं सहकार्य पाहिजे. चला आता डायरेक्ट भेटूया जुन्या मांडवा जेटीवर. तर चला आपला कणकेश्वरचा आता एक्सप्लोर करणं संपलेलं आहे. आता आपण चालू जुनी मांडवा जेटी. तर बघूया तिथं क्लायमेट कसं आहे, लाटा कशा उसळत आहेत, तर बघूया आपण जाऊन. तर आता आपण पोचलो चोंडीला. कॅमेरामॅन आहे सुजित पाटील. कसं व्हिडिओ शूट करतं आणि कसं आपल्याला ते क्लिअर दिसणार आहे यूट्यूबवर, ते आपण बघणार आहोत अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ. आता सध्या काय प्लॅनिंग नाही आहे आमचं, जेटीवर गेल्यावरच समजेल काय प्लॅनिंग आहे ते. तर जुनी मांडवा जेटीचा व्ह्यू एक नंबर. फायनली आपण जुनी मांडवा जेटी इथे पोचलेलो आहे. तर ही आहे आपली. तुम्हाला जर नवीन व्ह्यूवर असाल तर तुम्हाला माहिती नसेल, ॲक्च्युली मांडव्याच्या बाजू जर काही अंतरावर जेव्हा तुम्ही रोरोनी किंवा बोटीने खाली उतरल्यानंतर 1 ते 6 किलोमीटर अंतरावर तुमच्या लेफ्ट साईडला ही जुनी जेटी आहे. मस्त वाटते. डेव्हलपमेंट नाही आहे, पण शांततेत बसायला वगैरे, संध्याकाळचं सनसेट बघायला वगैरे खूप जबरदस्त असतं तिथे. ही बघा ती जेटी आहे नवीन आपली मांडवा जेटी.
जस्ट तुम्ही बघू शकता. जबरदस्त असा व्ह्यू आहे इथला. ही सुद्धा इथे सुद्धा आपण सनसेट छान दिसतो इथून. आता बघू नेक्स्ट टाइम जेव्हा पावसाळा संपेल तेव्हा आपण इथे एकदा येऊन इथला पण सनसेट घेऊया. खूप असा सनसेट असतो. लाटा पण चांगल्या प्रकारे उसळत आहेत. रिमझिम पाऊस सुद्धा चालू झालेला आहे, त्यामुळे जास्त आपण इथे थांबणार नाही आहोत. तिथे एक असा खडक असं बोलतात तिथे समोर तो दिसतो डोंगर विट्यांमध्ये, तो उरण आहे समोरून. आणि ती तिथे नवीन मांडवा जेटी आहे, ती आपली मांडवा जेटी. तिला ॲक्च्युली मांडवा जेटी पक्टी बोलतात, जुनी पक्टी मांडवायची. तर तुम्ही बघू शकता. तर थोडासा रिमझिम पाऊस झालेला आहे. आणि हा व्हिडिओ कृपया करून स्किप करून बघू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप मेहनत लागते ॲक्च्युली हे व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल. नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. ठीक आहे.